नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत अमृता ब्लॉग्समध्ये. तुम्ही सगळे कसे आहात? मजेत ना? आणि मजेतच असलं पाहिजे. तर पुन्हा एकदा मी आज घेऊन आले आजीच्या कविता या उपक्रमातली एक आजीची छानशी कविता. तशा तर आजीच्या कविता बऱ्याचशा देशभक्तीपर, जवानांशी संबंधित, भारतभूमीशी संबंधित किंवा ध्वजाशी संबंधित, तिरंग्याशी संबंधित अशाच असतात. कारण आजीला आपल्या भारतभूमीवर खूप प्रेम होतं, आपल्या जवानांबद्दल खूप तळमळ होती. त्यामुळे तिच्या कविता या फारशा त्याच विषयाशी संबंधित आहेत. तशीच एक छानशी आणि मला सुद्धा खूप आवडणारी अशी एक कविता मी आज सादर करणार आहे. ही कविता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती. कारण माझी आजीचं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यात आहे. त्यामुळे तिचं या जिल्ह्यावर किंवा सिंधुदुर्गावर खूपच प्रेम, आणि माझं माहेर सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असल्यामुळे माझी सुद्धा खूप ओढ आहे सिंधुदुर्गाबद्दल. तर ऐकूया आपण आजची कविता. तुम्हालाही खूप आवडेल. खूप सुरेख वर्णन आहे या कवितेत. कवितेचं नाव आहे धन्य सिंधुदुर्ग. उदिततया सवित्या लागी शब्द जले अर्घ्य. आजीचे शब्द समजण्यासाठी खूप कठीण आहेत, ते मलाही समजत नाही, पण खूप छान वाटतं ऐकायला. तर तुम्ही समजून घ्या. उदिततया सवित्या लागी शब्द जले अर्घ्य. महाराष्ट्र भूषण व्हावा धन्य सिंधुदुर्ग. उदिततया सवित्या लागी शब्द जले अर्घ्य. महाराष्ट्र भूषण व्हावा धन्य सिंधुदुर्ग. दुरित सागराला धैर्य उरी थोपवावे. रक्षणार्थ सह्यगिरीने उंच उंच व्हावे. दुरित सागराला धैर्य उरी थोपवावे. रक्षणार्थ सह्यगिरीने उंच उंच व्हावे. तरुण मर्द मातीच्या या यशे धुंद व्हावे. तुणतुणे डफांच्या ताले यशोगान गावे. तरुण मर्द मातीच्या या यशे धुंद व्हावे. तुणतुणे डफांच्या ताले यशोगान गावे. कृपावती अंबेनेही गोंधळास यावे. कृपावती अंबेनेही गोंधळास यावे. स्मरण बले गतकीर्तीच्या मना जागवावे. स्मरण बले गतकीर्तीच्या मना जागवावे. पतिव्रता सावित्रींनी यमा परतवावे. लाख जिजाऊंनी इथल्या शौर्य जोजवावे. पतिव्रता सावित्रींनी यमा परतवावे. लाख जिजाऊंनी इथल्या शौर्य जोजवावे. कुलीन कन्यकांनी अवघ्या धवलचरित व्हावे. कुलीन कन्यकांनी अवघ्या धवलचरित व्हावे. जानकीच्या स्पर्शालागी दशानने भ्यावे. जानकीच्या स्पर्शालागी दशानने भ्यावे. सढळ अन्नदाता व्हावा फाळ नांगराचा. सढळ अन्नदाता व्हावा फाळ नांगराचा. शासनास लाभो मुजरा निष्ठ सेवकाचा. शासनास लाभो मुजरा निष्ठ सेवकाचा. बाह्यरूप सुंदर भावे स्वच्छ अंतरंग. महाराष्ट्र भूषण व्हावा धन्य सिंधुदुर्ग. बाह्यरूप सुंदर भावे स्वच्छ अंतरंग. महाराष्ट्र भूषण व्हावा धन्य सिंधुदुर्ग. महाराष्ट्र भूषण व्हावा धन्य सिंधुदुर्ग. खूप छान, सुरेख, अप्रतिम असं वर्णन केलेलं आहे आजीने या कवितेमध्ये. तुम्हाला ही कविता आवडलीच असेल, आणि आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला अजून कुठल्या कविता ऐकायच्या असतील तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नवनवीन कविता ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. आणि आपण भेटूयाच पुढच्या एका छानशा कवितेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.